स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना मजेत? तर आम्ही पण छान आहोत. आणि आज थोडीशी व्लॉगला सुरुवात मी 2 वाजता केली उशिरा. तर आज आम्ही दोघंच होतो घरामध्ये काल 2 दिवसापासून. तर शनिवार रविवार असे सगळेजण माझे मम्मी पप्पा आणि मम्मी डॅडी माझे सासू सासरे तर सगळेजण गेलेले होते क्वार्टरला. कारण की भाऊंचा सारखा फोन येत होता, ते बोलत होते, तर ते गेलेले होते आणि तिथं थोडासा काहीतरी कार्यक्रम वगैरे होता. मग ते झालं, 2 दिवस राहिलेत आणि पप्पा आणि डॅडी दोघंजण आलेलेत गाडीवर. मम्मी आणि दोघी मम्मी माझ्या तर त्या नंतर येणार आहेत. भाऊ त्यांना घेऊन येणार. आणि आज थोडंसं 2 दिवस हे पण बाहेर गेलेले होते. काल जरा थोडेसं नाशिकला होते, त्यांचं काम होतं, तर ते गेलेले होते बाहेर आणि मी एकटीच होते. खूप बोर होत होतं आणि म्हटलं चला थोडंसं हे म्हणताय, चला आता थोडंसं फिरून यावं, जरासं माइंड पण थोडंसं फ्रेश होईल. तर बघू आता हे घेऊन चाललेले आहेत. आता आमची जेवण वगैरे झाली, पप्पा पण झोपलेले, डॅडी पण झोपायला गेलेले आहेत, त्यांना जेवण देऊन दिलेलं आहे मी. तर ते झोपत आहेत. तर आम्ही आता 2:30 वाजता आता निघू बाहेर आणि बघू कुठं नेत आहेत काय माहिती नाही, साहेब आता मला माहितीच नाही आहे. तर थोडंसं फिरून येऊ आणि संध्याकाळी मम्मी आली की आज थोडंसं मम्मीच्या हातची गावरान पद्धतीची जी बिर्याणी आहे ती आज श्रेयाला खूप खावीशी वाटते. तर ती मम्मीला रिक्वेस्ट करणार आहे की आई तू बनव. तर ती संध्याकाळी त्याची पण आपण थोडीफार रेसिपी शूट करू आणि ती अशा पद्धतीने छोटासा ब्लॉग राहणार आहे. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग आता आम्ही निघतो बाहेर. हे कुठं नेतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. जास्त काही नाही करणार आहे, पण थोडंसं फिरून येणार आहे. थोडंसं बाहेर फिरलं की कसं होतं, घरात राहून ते पण एक असे कुठले कुठले विचार येतात डोक्यामध्ये. बाहेर थोडंसं गेलं का नॉर्मल तर थोडंसं माइंड पण फ्रेश होतो. तर त्यासाठीच ते घेऊन चाललेले. तर चला, केस बांधून घेतले. हे बाहेर गाडी काढतायत. मला म्हणता आहो, तर मी जास्त काही मेकअप केलेला नाही आहे, नॉर्मल लिपस्टिक वगैरे लावलेली आहे, बस जास्त नाही केलेले. चला तर देखू, डोक्याला स्टॉल बांध नाही दिसणार मला. जास्त मोठी ट्रॅफिक आहे का? सुटली निघाले का यावं लागला तुमचं काय? एक इथं ओळ बंद होतं लवकर. हा का? किती जुनी बिल्डिंग आहे ना ही. काय इथं काय? इथून सामान भरायचं वडील, लहान गाडी किराणा सामान. किराणा सामान म्हणजे आमचं लहानपणीच गेलं ना हा. किराणा सामान. काय होते? राजू शेठ म्हणून येतात किराणावाला होता. हा त्याच्याकडे किराणा भरायचा, महिना भरायचा. हा का? त्याच्यासमोरच शूट होतं एक छोटंसं, म्हणजे हा. जिलेबी वगैरे हा, करायचं. हा. तिथून पावशे अर्धा किलो जिलेबी घ्यायची, तिथं बसायचं काय. हो का? आता आपण कुठे चाललोय? बघून इथे गार्डन आहे कोरेगाव पार्कमध्ये, हा तो बघा भेटला तर मला बी माहिती नाही आता किती वर्ष झाली. हा. लहानपणी गेलो होतो. पुणे पुणे पुणे. हो ते बुक बघा ना कसे ठेवलेले आहेत ना, ते मध्ये बघा. हो ते मध्ये बघा ना, बुक वगैरे कसे ठेवलेले आहेत ना. त्याच्या आजूबाजूला ते पोस्टरमुळे ना ते व्यवस्थित समजून नाही येते. नकली कस काय? पण ते वरचं दिसतं ना शहर. अरे काय काढले जाते ना ते 12 हे वर्ष. काढलेलं आहे का? 12 वर्ष ते दाखवत होते. पुढच्या वर्षी आलं तरी तेच असतं त्यांच्याकडे, ते गोळा केलेलं. एवढंसं असली आणि बाकी सगळं नकली साखरचं पान. हा का? हे ना, आम्ही आलो आहो इम्प्रेस गार्डन मध्ये. गार वातावरण. हे आहे इम्प्रेस गार्डन. तिथे इम्प्रेस म्हणून लिहिलेलं नसतं ना. कॅश आहे का तुम्हाला जीपे करतो? आम्ही आई इथंच आहे. एंट्री आहे. कुठून एंट्री आहे? हो इथंच एंट्री ना. असे काय करताय? ते दादा तिकडे गेले आईस्क्रीम खात आहेत वाटतं. ते हे बोटनी गार्डन पण आहे, म्हणजे फुला वगैरेंचे झाडं वगैरे. हा इथं आपण लहान साक्षी होती त्यावेळेस आलतो ना. साक्षी श्रेया
श्रेया लहान साक्षी आणि श्रेया दोघींना आणलं होतं आपण इथं. ते इथं ते हे बघा ना किती भारी वाटतंय ना. थोडं काढून घे ना ते. हां नको बरं आहे, तोंड झाकलेलंच बरं आहे. आहोने आणलंय इम्प्रेस गार्डनमध्ये. तर थांबा मी तुम्हाला दाखवते इम्प्रेस गार्डन. काय बोलायचं आहे तुम्हाला? आम्ही लहान असताना आलो होतो बरं, म्हणजे श्रेया आणि शिवण्या तर होती त्यावेळेस, साक्षी होती त्यावेळेस. तर आज मुली क्वार्टरला आहेत, पण ते जरा वेगळंच वाटतं. मी यांना म्हटले होते बरं का गाडीवरनं रिटर्न चला परत, पण ते म्हणले आता आली तर चल म्हणे बाहेर. तर आता बघू थोडंसं बसू 2 मिनटं. तरी तो मूड म्हणतो ना आपण, ते मुलं नसले तर मूड नाही तितका. तर आता थोडं वेळ आपण बसू आणि तुम्हाला दाखवू इम्प्रेस गार्डन. इथं टांगेवाले असतात, म्हणजे जरा छान आहे गार्डन, मस्त आहे. आई शिवण्याने जर बघितली ना व्हिडिओ ती भडकलच बरं का. एखाद्या वेळेस आणू बरं का. ती रिक्षा पण आहे तिथं बघा ना. शिवण्याला नाही आणलं ह्या गार्डनमध्ये आपण. तिला तिकडनं पिकअप करायला पाहिजे. नाही शिवण्याला नाही आणले. शिवण्या लहान होती मला वाटतं, खूप लहान होती त्यावेळेस आणलं होतं. तर शिवण्याला इथे पाण्यात अशी, त्यावेळेस पाणी छान होतं पण आता पाणी घाण झालं. श्रेयाला नाही शिवण्या पण होती वाटतं ना. श्रेया होती का? श्रेया होती त्यावेळेस. आता पाणी खूप कमी झालंय पण. आपल्याकडे त्यावेळेस. तर बघू शकता असं गार्डन आहे इथे. छान वाटतं पण रिलॅक्स, माइंड फ्रेश होऊन जातो थोडंसं बसलं तर. पण मुली नाही येते यार, जाऊ दे नेक्स्ट टाइम आणू मुलींना. नवीन चालू केलं यांनी वाटतं, लहान मुलांसाठी रेन डान्स म्हणून. नाही बघू आता कधी, अजून थंडी आहे त्यामुळे नाही. आता नाही थंडी वाजत दुपारी. असं कसं आता आलं नाही टायमिंगला येऊ आपण. शिवांना तर फुल एन्जॉय कराल. रेन डान्ससाठी वापरण्यात येणारं पाणी विहिरीचे असून रोज बदलण्यात येते. पाणी रिसायकल होत नाही. पाहिजे होती. शिवण्याने इतकं पाण्यात एन्जॉय केलं असतं ना. तर तिथं असं लिहिलेलं होतं की पाणी येतं जे विहिरीचं म्हटले ना, ते पाणी विहिरीचं आहे आणि त्यानंतर ते बदलण्यात येईल असं म्हणतात तिथे. तर शिवण्याला फार आवडतं, पण मस्त वाटतं तिला. फुगे फोडायचे का बघून. नेक्स्ट टाइम आपण येऊ. अरे म्हणतात फुगे फोडायचे का. बाहेर आलं का थोडंसं रिलॅक्स वाटतं. तुम्हाला फोडायचं आहे? आता हे फुगा फोडणार आहे. तुम्ही मारा आधी. लागला का? फुटला का? आता यांनी फोडले फुगे. मला म्हणत होते पण नको. हो तिथं पाणीपुरी वाटतं. हो तर तिथं पाणीपुरी आहे. हो तिथं पाणीपुरी. जायचं का? कुठं जातात? इकडे बघा पाणीपुरी. शिवानीने फक्त व्हिडिओ बघू द्या. ते म्हणतील मम्मी पप्पा एकटे एकटे फिरतायत. तिकडं पाणीपुरी काहीतरी बनतंय. हो तिकडं चला ना बघू तरी. या इकडं, इकडनं या. बरं काय उरडा बरडी आणि ते पाणीपुरीचं आहे. हां उरडा ते बघ त्याला म्हणतात.
ते ज्वारीचं कणसं असतात. कॉर्न, स्वीट कॉर्न. घे ना. नाही मी नाही घेणार. एक घे तू पहिले, मला आवडली तर की खाईल मी त्याचं. पहिले ही खा पहिले, मग ती घे. ते बॉटनी गार्डन आहे बरं का, तिथं पण जाऊ आपण. सगळं सांगतो मी नाही खाणार का. इथं चालली हुरडा पार्टी. अरे फुलं बघा ना किती छान आहेत. तुम्ही बघू शकताय असे त्यांनी पूर्ण चहू बाजूनी असे फुलं लावलेले आहेत. किती छान वाटतं ना. पूर्ण राऊंड त्यांनी म्हणजे फुलांनी सजवलेला हा जो पूर्ण फवारे. हा हे जे फवारे नाही म्हणत हो त्याला, काय म्हणतात त्याला, वॉटरफॉल. तर बघू शकताय किती छान वाटतंय ते फाउंटन. हां तर अशा प्रकारचं हे गार्डन आहे. अजून इथं कुठंतरी काय काय इथं सुद्धा फुलं आहेत, भरपूर फुलं आहेत इथं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं. आता इतके सारे फुलं आहेत, पण प्रत्येक फुलांची आपल्याला नावच कळणार नाहीत. दिली पाहिजे त्याने नाव तर. हां प्रत्येक फुलाचे नाव. इतकी सारे फुलं आहेत. कुणाला नाव माहिती असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर कुणाला माहिती असेल याचं नाव. प्रत्येक फुलांची वेगवेगळी नावं असतील यांची. वाव किती सुंदर आहेत ना. तिथे बघा ते काहीतरी करतायत ते लेडीज, ते गमल्यांचं. हां दिलेले फुलं कोणी देत असेल ते. हां मग असं नाही होतं त्याचा फुलांची चादर पसरली. फुलांची चादर पसरल्यासारखं वाटतंय. बघू शकता इकडे पण. वाव तिकडे सुद्धा किती सही दिसतंय. मन प्रसन्न झालं खरंच. बाहेर
छान वाटतंय असं फुलं वगैरे बघून, है ना? इकडे पण किती छान. तिकडे पुण्यात जाऊन फिरून आलो असतो तर गार्डन शांत राहिलं. गार्डनमध्ये आलं की शांत, पण एवढं एक मुलींची कमी भासते. हा, काय काय मग वाटतं ना. ठेवायचा एक दिवस आपल्यासाठी, 12 महिना आपण मुलींना घेऊन फिरणार आहे, एक दिवस आपल्यासाठी ठेवू ना. असं आहे का? पण ते मला करमत नाही असं होऊन जातं ना. तर बघ मुलं असली की हड्डी करते, नसली की नाही करते. काय म्हणताय तुम्ही? मुलं असली की हड्डी करते म्हणलं, आणि जेव्हा नसेल तेव्हा आणि मग मुलं करते. वाटतंच, असलं का तिकडून कंटाळा येतो, आणि नसलं का. आता इथं बघ, सर का ना जरा असे, हे कसले फुलं आहेत? तुला माहिती नाही. हा ना, त्याने नावं ठेवायला पाहिजे होती माहिती का अशी. हा, त्याने नावं ठेवायला पाहिजे होती झाडांची, अशी फुलांची. मला हे जास्त करून हे खूप छान वाटतात, म्हणजे किती छान असं कलरफुल दिसतंय बघा ना. किती काळजी घ्यावी लागत असेल त्यांची. तर ते बघा, ते ताई असतात इथं, असे असतात ते लोक, अशी काळजी घेतात फुलांची. पाणी द्यायचं काम चालू आहे. साहेब कुठे गेले? हो, आहे का? तिथं बघा, ते एक फोटोशूट चालू आहे. बेबी, ते काय म्हणतात त्याला, ते आजकाल खूप जण करतात ना ते 7व्या महिन्यात फोटोशूट. आमच्या वेळेस तर काही झालंच नाही. आतमध्ये पण आहे. आमच्या वेळेस काही फोटोशूटच झालं नव्हतं. चंद्रावर बसून ते फोटोशूट चंद्रावर, अजून काय, एका हातात काय प्लेट. वाव, तिथं किती छान वाटते. तिथं फोटो काढायला पाहिजे बघा. मगाशी तिकडं ती काढत होती ना फोटो, त्याच्यामुळे. एंट्री आहे, आणि इकडं बघू शकता अजून या साईडला सुद्धा केलेलं आहे. अशा प्रकारे इथं सुद्धा त्यांनी फ्लावर्स वगैरे ठेवलेले आहेत, आणि इतके झाडं आहेत प्रचंड. बापरे, वरपर्यंत पाणी कसं जात असेल. किती छान आहे ना. डॅडीने जर असं बघितलं तर किती छान काळजी घेतलेली. अहो, छोटे छोटे फुलं बघा, वर्षात इकडे पण होते बरं का. ते बघू शकते, छोटे छोटे फुलं आहेत. वाव, तिथं हार्ट आहे बघा फोटो काढायसाठी. आम्ही गेटअपच असतात ना, आमचा नॉर्मल गेटअप आहे, आम्ही काय फोटो काढू आता. सगळे इथं बेलचा प्रकार आहे, सगळे बेल आहे. हे फोटोशूटसाठी बघतो. हां, म्हणजे या लोकांनी इथं फोटोशूटसाठी, म्हणजे ज्यांना कोणाला फोटोशूट वगैरे करायचे असेल तर त्यासाठी सगळं आहे. सर बघू इकडे, इथं फोटोशूट चालू आहे. हे चार्जेस घेतात वाटतं त्याचे. हो, मग चार्जेस घेत असेल ना, फोटोशूट असं थोडी ठेवते. ते बघा तिथं, वाव, हे आजकाल खूप ट्रेंड चाललेलं आहे बरं का शूट करायचा. सही दिसते. आपण बसलो नाही कुठं, बसू ना.
तर आता गार्डन बघितलं आम्ही आणि म्हटलं चला थोडंसं एक ठिकाणी असं निवांत बसावा. तर जागा बघतोय, मनाला जशी पाहिजे तशी जागा काही भेटाना बसायला. तर हे म्हणताय कोणी जागा देतं का जागा आम्हाला. मम्मीचा कॉल येतोय. मग आपण कोण आहेत? आपण पण कपलच आहे. हा नाही कपलच आहे. त्याला लेकरे बाळाले आहेत आपण. तर आता इकडं बसलोय आम्ही नॉर्मल असं एक सीट आहे बाकी याच्यावर कट्टा कट्ट्यावर. तुम्ही बघितलं मगाशी शूट चालू होतं बेबीचं. तर बेबी शॉवर. बेबी शॉवर हां. आणि आमचा त्याला आम्हाला तर नावच नाही माहिती. आमचं बेबी शॉवर कसं चालतं? हिच्या हातात धनुष्यबाण, धनुष्य असा चंद्रमाग आणि चंद्रावर बसलेले. चंद्रावर बसून धनुष्य मारायचं असे बेबी शूट झाले होते आपले का त्यावेळेस. एका हातात खनिक, एका हातात फळांची टोकरी आणि एका हातात अशी टोकरी घेऊन फोटो काढलेले आहेत. आहे त्या दिवसात आपण पण एन्जॉय केला ते खूप होतं. भरपूर होतं त्यावेळेस. त्याच्या पहिले आमच्या मम्मी माझे सासू त्यांच्या काळात तर काहीच नव्हतं. निदान आपल्या का आमच्या वेळेस तर झालं तरी चालत शूट. तर आता यांचं शूट बघून एवढं 4-5 वर्षापासून चालू झालंय. हा आताच चालू झालेलं आहे सध्या बेबी शॉवर. विशालच्या लग्नापासून मला जाणवं लागलं. हा माझ्या भावाच्या लग्नापासून हा प्री वेडिंग शूट. बेबी पण ते जाऊ दे असं त्या निमित्ताने थोडंसं ओळख पण होती हे की नाही. कोणाची? आज ज्यांचं लग्न होणार आहे त्यांची ओळख लग्न होऊन बेबी शॉवर झालं असतं तर नाही प्री वेडिंग शूटचं म्हणते. त्याच्यामुळे कसं होतं ओळख होती, एकमेकाला समजून घेतात थोडंसं. जाऊ गप्पा होता. नवीन काहीतरी नवीन जमान्यानुसार थोडंसं चेंज व्हायलाच पाहिजे. आहे त्यात जुन्या गोष्टी धरून बसण्यात अर्थ नसतो. त्याच्यामुळं नवीन जसं जमान्यानुसार आपल्याला पण तसं ढाळावं लागतं आणि ते आपल्या हातात असतं आपण कितपत त्याच्यात व्हायचं आहे की नाही. तर आता बसू थोड्या वेळाने आणि थोड्या वेळाने निघू, कारण की आता मम्मी त्यांचा कॉल आला. आता ते तिकडनं क्वार्टरमधून निघणार आहेत थोड्या वेळाने. तर ते तिथून निघतील आणि आपण घरी जाऊ आणि घरी गेल्यानंतर चिकन येईल आणि चिकन आज गावरान पद्धतीची आपल्याला बिर्याणी बघायला मिळेल. गावरान पद्धतीची मम्मीच्या हातची. ते श्रेयाला खूप इच्छा होत होती मम्मीच्या हातची बिर्याणी खायची. त्याच्यामुळे ती सारखी मम्मीच्या मागं लागली होती, आई तू निघून जाशील मला बिर्याणी खाऊ घाल. तर त्याच्यामुळे मम्मीच्या हातची बिर्याणी तिला खायची आहे. त्यांची माहिती दिली बघितलं. पण हे हा पक्षी इथं आहे का? हा दिसतो का? तो कधी हां हा पक्षी कधी जमिनीवर येत नाही. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल. आणि हरियाल, हिरोळी, हरितांग हिरवा असतो कबूतर सारखं. हा ना. इथे हे काय महाराष्ट्राचं राज्य प्राणी शेकरू. हो ते याच्यासारखं वाटतंय ते खारुताई टाईप. हा खारुताई ना. मी शेकरू नाव कसं काय? त्याचं नाव शेकरू आहे. खारुताई वेगळी. हा का. इथं फुलांचं आहे का राज्यपुष्प. अहो हे राज्यपुष्प आहे. इकडं आहे राज्यपुष्प ते म्हणजे की जारूळ तामन. इतकीच माहिती वाटतं, 3च ठिकाणी माहिती. भीमाशंकरमध्ये भेटतं बरं का. कोणतं हे का हे कोपरे. भीमाशंकरमध्ये का? हे बिबटे वगैरे याचं शिकार करतं. हां 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 मोठी 3 फुटाची मोठी असते हां. फार. चला इकडं जाऊ आपण. इकडं पण गार्डन भरपूर मोठं आहे बरं का. पण हे इकडे ह्या साईडला काय आहे? रोपवाटिका ही. झाडं वगैरे. इथं पण झाडं वगैरेच आहेत. रोपवाटिका आहे. बघायची का जाऊन? किती सारे झाडं बघा ना. लोक देतात का लोक कोणी दान? मग विकतात का? इथं रोपवाटिका ही. नेचर आहे सगळं. नेचर म्हणू शकतो आपण. इथं छान वाटतं आल्यानंतर हिरवीगार. तर इथं माहिती दिलेली आहे जीवनदायी वृक्ष म्हणजे ते कुठले वृक्ष आहेत. देवालय मंदिराभोवती लावण्यास योग्य झाडे, रस्त्याच्या कडेला लावण्यास योग्य झाडे म्हणजे असे ते माहिती दिली. उद्यानात लावण्यास योग्य झाडे. उद्यानात कुठली झाडं लावायची
आणि जी जलद गतीने वाढणारी झाडे, फळझाडे, शेताच्या बांधावर उपयुक्त झाडे, शेताच्या कुंपणासाठी सरपण करंज, रिठा. रस्त्याच्या झाडाला रस्त्याच्या कडेला ही झाडं लावतात शक्यतो. सर्व जीवनदायी वृक्ष. गुलमोहर सगळीकडे लागलं जातं. हो का? लाल लाल फुलं असतात ना हा हा हा. गुलमोहर झाडाचे. धुलीकण विषारी. तर हवामान शुद्ध करतो. घराभोवती लावणारे झाडं बघा, रक्तचंदन, चंदन, उंबर, शेजवणीचा. चला मग जाऊयात आता. तर बसायचं थोड्या वेळ. तुझी इच्छा. चला, रील्स तर काय शूट केल्या गेली नाही. रील्स शिवाय मजा आहे का यार? रील्स करायला पाहिजे होती. चला ठीक आहे, जाऊ आपण. गाडी येते बरं का. ते बघा इथं झाडं. बसू शकते 2 मिनिटं. नाही मावशीच्या बोंबलला बरं काही हो का? आरडाओरडा ऐकायचं कोणी सांगितलं. ते इथे छोटी छोटी टॉय ट्रेन येते. टॉय ट्रेन आहे, घोडागाडी आहे, भरपूर काही आहे. मुलांना खेळण्यासाठी आहे टॉय ट्रेन. आणि अशा प्रकारे आहे हे इम्प्रेस गार्डन. जर तुम्ही कोणी आला असाल या गार्डनमध्ये तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. नसेल आला तर नक्की या. नसेल आला तर या नक्की. निवांत फ्रेश असं वातावरण आहे. खूप छान वाटतंय बघा. झाडां सावली असते ना, त्याच्यामुळे निवांत फ्रेश वाटतं. तर ह्या आपल्या नवीन आहेत, फॅन्स आहेत. फॅन पण नाही म्हणता येणार, एक आपल्याला सपोर्ट करतात. तर त्या इन्स्टाला मला बघतात आणि टिकटॉकपासून ते मला बघायच्या आधी. तर तुमचं नाव काय? अर्चना पाटील. हां, अर्चना पाटील. आणि विश्रांतवाडीलाच असतात. तर थँक्यू, तुम्हाला छान वाटलं भेटून. मला पण छान वाटलं. नाही तिला तिचं प्रत्येक वेळेस कोण ना कोण भेटतो बरं का एवढं. हां आम्ही बघत राहा मग आमचे व्हिडिओ. बऱ्याचशा लेडीजच आहेत का त्या मला नाही का जास्त करून फॉलो करतात. बरेचसे लेडीज. मी टिकटॉक पासून बघते. टिकटॉकला करायचं थोडं, त्यावेळेस लॉकडाऊन होतं ना, त्यावेळेस म्हणलं चला टाइमपास एक होऊन जायचा. आता नाही वेळ भेटत आम्हाला. आता नाही इतका जास्त वेळ भेटत. जर भेटला तर कधी चुकून करते थोडंफार. हां, तर आता तुम्ही बघितलंच की आपल्याला आपले जे टिकटॉकपासून इतके जुने म्हणजे आपल्याला तेव्हापासून ओळखतात. तर त्यांचे म्हणजे किती लक्षात बघा ना. आता मी तर आम्ही बसलेलो होतो आणि आम्ही आमचं नॉर्मल आणि मेन म्हणजे ओळखलं यार. म्हणजे मला किती भारी ना ते, किती छान वाटलं मला. खरंच खूप भारी वाटलं. आणि त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगून ते ताईंबरोबर माझा फोटो घ्या. म्हणजे जे एक ते फील आहे ना तो मनातलं, खूप खरंच छान वाटलं मला. आणि काहीतरी माणसं आपण कमवली ते असं म्हणतो आपण नाही का, तसंच वाटलं. तर त्या आल्याच भेटल्या. त्यांचं नाव अर्चना ताई पाटील आहे त्यांचं नाव. तर खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर त्या भेटल्या मला, इतक्या गर्दीत त्यांनी ओळखलं. तर ते खूप छान वाटलं मला खरंच. रिअल तुमच्या कॉम्प्लिमेंटबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि ते आपल्याला यूट्यूबला पण सपोर्ट करतात आणि ते टिकटॉकपासून आपल्याला बघतात. तर ते इथं जवळपास विश्रांतवाडीलाच राहतात. तर मला खूप छान वाटलं खरंच. म्हणजे भारी वाटतं. असे मागं मला पण एकदा दोनदा नाशिकला सुद्धा एक छोटासा मुलगा आला होता. आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून. असे बऱ्याच ठिकाणी गेलं का असे भेटतात, कोणी ना कोणी भेटतातच. पण आता ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शूट करू शकले. आता आपण गार्डनचा ब्लॉग आपण हेच करू. आता गार्डनमधून आता आपण बाहेर जाऊ. घरी जायचं आहे आता, कारण की घरी येतील आता ते सगळेजण. ते पण क्वार्टरमधून निघतील आणि आता घरी गेल्यानंतर बाकीची पुढची कामं आपण तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. काय काय बिर्याणी वगैरे संध्याकाळी कसं होणार आहे. तर मग आता आम्ही निघतो इथून. जायचं ना, बाय. जाताना पेरू घ्यायचे. तर इथे पेरू खूप छान दिसत होते. तर चला तर आपण घरी जाऊयात. मँगो ज्यूस. मँगो शेक. थोडंसं मासे घ्यायचे संध्याकाळसाठी. आणि इथं मासे घ्यायला इथं वाडीत थांबलेले आहोत. तुम्हाला मासे मी दाखवते. हा कुठला आहे हो? काय कतला एवढा मोठा आहे तो? माशी म्हणजे तुम्ही कुठं घेणार आहे? हा, कुठे आहे तो? मगरी
तो कापतायत का? आम्ही मासे घेतलेले आहेत आणि आता आम्ही परत चाललोय घरी. पुढे जाऊन चिकन पण घ्यायचं आहे. चिकन घ्यायला हेच जातील. जाता जाताच आम्ही चिकन घेऊन घेणार आहोत. आता बहुतेक ते घरी पोहोचले की काय काय माहिती नाही. तर आता आम्ही घरी आलेलो होतो आणि घरी आल्यानंतर हे सगळे क्वार्टरचे सगळे मेंबर सगळे आलेले आहेत. सीमाताई, मम्मी सगळे आलेले आहेत. तर आमचा आज रात्रीचा मेनू थोडासा कॅन्सल केला. तर आता मम्मीच्या हातची बिर्याणी नाही आहे, कारण की आता भाऊंची पण इच्छा झाली. तर त्यासाठी मी माझ्या हातचीच बिर्याणी टाकते. तर ती रेसिपी तर तुम्हाला मी टाकलेलीच होती, ती तुम्ही बघितलीच होती. तर अशा पद्धतीने आता बिर्याणी आणि थोडंसं मासा घेतलेला होता यांनी, तुम्ही बघितलाच. तर ते फिश फ्राय होणार आहे थोडंसं आता. तर अशा पद्धतीने संध्याकाळचं थोडंसं मेन्यू राहणार आहे. चला तर मग आता आम्ही लागतो बिर्याणी स्वयंपाक करायला. चालले मासे फ्राय आणि एका साईडला आम्ही बिर्याणी दम करायला ठेवून दिलेली आहे. आणि इथं मी घासते भांडी. लोकांना माहिती झालं. लोकांना माहिती झालं आता मम्मी थांब एक मिनिट मी कापड आता माझ्या मम्मीला बोलू का, मला तेव्हा चुकली मी माझ्या पण मम्मीला बोलवते म्हणून, नाही मला लक्षात नाही आलं ते. अगं साक्षी पप्पांनी ना झाडू मारला होता ना, तर ते सगळं कचरा आणून किचन मध्ये असा लोटून दिला. जेवण नाही करते काही नाही. त्यांना लागली ऍक्च्युली भूक, आता भूक लागली त्यांना. त्यामुळे ते असं करताय. प्लेट मध्ये मम्मी काटा काढून हे बघा इथे मावशी त्याला त्यांना दोघींना एक- त्यांच्या चालल्या दोघींची. हा, दे. टिश्यू घ्या इथं तुम्ही. 10 मिनिट लागतील. तर त्यांनी काय केलं, कचरा किचन मध्ये आणून असं सोडून दिला. मग त्यांना मला काय करायचं होतं तर पूर्णच करायचं ना, म्हणजे करायचं नव्हतं. मला होतं मी माझ्या मम्मीला बोलव का बोलव का बोलव ते का. पण बोलायला पाहतो. मला नाही बोलवा, मारायला लावा अर्धा झाडू. हा ना, मी छोटं कट केलं ना. त्याच्यात तुला आता त्याला पूर्ण प्रेस करायला लागेल. थोडं हल्लं तसं. थोडंसं राहतं. तर ते त्याच्यात जर लागलं तर 1 लिटरची का? हा काय नाही. नाही ही 1 लिटरची. जास्त मेंबर असेल ना, म्हणजे आता समजा मग मी येते ना. एकच आहे बघा, दोन जणी दिले का? नाही चालूला पण द्यायचं का? सुरमईचा ना कसा लागतो, एकदम कुच्च्यासारखी शिवायला खातो ते त्याला. नाही मला पण नाही आवडला. म्हणतात सगळे नाव घेतात. सुरमईचं सगळेजण नाव घेतात, पण सुरमई ना असा शिवण्याला मी दरवेळेस खाऊ घालून बघित नाही, पण तो असं कुच्च्यासारखं तोंडातच धरून बसते ती, खात नाही. आता हा रहू आहे का काय माहिती नाही, पण लास्ट टाइमला भाऊंनी आम्हाला सजेशन दिलं होतं की रहू ना, रहू मासा आणायचा. तर तो एकदम छान असं खोबऱ्या टाईप नाही का, असं चव खूप छान लागते त्याची, सॉफ्ट पण असतो, मुली पटकन खातात. आता हा पण जरा सॉफ्ट आहे, हा रहूचे वाटतं. तेल टाइम पडलं मला वाटतं मध्ये होत नव्हतं. ते टाकते. पण आता कसं होईल ना. हा तेल कसं नाही नाही ते बनवतात नाही, त्याच्यामुळे पोरी लय वाईट लागले. जवळ म्हणलं ना ते लई ते म्हणतात बोलणं पोरांना खाऊ नको, चपाती दे, तिसरा बारी खाऊ नका, ते हे पण नको आण म्हणतात. हा ना. पास्ता पण नको म्हणतात ते, उगम मी किरकिर करते, मग माझ्यावर धावतात ते. मला म्हणतात तूच लाडवती नाही का त्यांना. कोण बघणार मला सांगा. नाही बघणार मग कसं वाढत ना डेरी डेरी आणली की वाटतं ना बाबा, हा बाबा बायको चांगली जाते बाबा. चिकन मटणाला काय आज बिर्याणी. आपण काय काल काय झालं
काल मी बाहेर आलो वरण भात आणि अंड आदल्या दिवशी काय खाल्लं मी जायच्या वेळेस शॉर्मा, शोरमा अजून काय कोरमा फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस आदल्या अगोदर काय खाल्लं तेच होतं ना. नाही नाही त्याच्या आदल्या दिवशी काय खाल्लं त्याच्या आदल्या दिवशी कुठं काय खाल्लं पप्पा तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत घेऊन येणं माझ्यासाठी. बघी. हे चिकन बिकन आणलंय ना तरी हा बिर्याणी आहे ना आता. दोनच पीस माझ्यासाठी. ते बिबीसाठी नाही म्हणत आहेत, माझ्यासाठी. 2 पीस नाही भेटत 6 पीस भेटतात बेटा आता नाही भेटत तू कमवतो आणि आम्हाला खाल्लं आम्ही तुला जेव्हा येईल ना पैसे मी खरं खाऊ कारण पण आता खाऊ आता. नाही, आता नाही आता मी तुमच्या घरी चिकन बिर्याणी खाऊ बोलू का आमच्या खाली जेवायला हा बोलून घ्या ना हा बोलव तुमच्या घ्यायला. 8 महिने म्हणजे महिनाभर तुम्हाला काहीच भेटणार नाही बाहेरचं जेवण नाही महिनाभर बाहेरचं भेटणार नाही फक्त घरचं जेवण आहे वरण भात वर्दी जा वर्दी विचार वांगे की सब्जी वरण भात वैतागले डॅडी खाऊन खाऊन. तुम्हाला लागतो वरण भात. जो बनेगा वो खाएंगे भाई. मेथी की सब्जी पालक की सब्जी हा ते तो बनतं आपला. पालक डाळ बनती, पालकची भाजी राहते, आलू की सब्जी आलूचे पराठे राहतात. जेवण चांगलं पाहिजे तर कळलं असतं तुम्हाला खाल्लं नाही का कधी मी? नाही खाल्लं लंगर जेवण कर तुला अरे कळलं श्रेया, त्या दिवशी मी एवढं भरून चिकन आणलं होतं रे कधी आता भाऊ, लंगरचं अंडे पुरी ते लंगरचं का तसं? हा अरे ते लय मस्त लागतं. ऐक ना मी शनिवारी येईल ना भाऊ ते चिकन खरंच. अरे त्या दिवशी त्या माणसाने माझ्यासाठी मटण काढून ठेवलं होतं. एक leg नाही, piece एवढा. हे लेग पीस नाही, लेग पीस नाही. त्यांचं बनलेलं मटण त्याने हा, हा, हा. ठेवलं होतं माझ्यासाठी हो का नाही भाऊ ते नाही का टाइमच नाही. ते चिकन भेटायचं ते पहिले बघा बनलेल्या चिकनची भाजी भेटायची बघा पहिले. आम्ही किती तरसायचो ती भाजी खायला. ठीक आहे ठीक आहे त्या- बनवायचे नाही आणू नको इथे बी भेटतो आणून पण त्यांनी बनवलेलं जेवण ते बनवलेलं हा. बुधवारी मटण असतं सोमवारी चिकन असतं सोमवारी चिकन असतं आणि बुधवारी मटण असतं शुक्रवारी चिकन असतं. ते चिकन बापरे. आणि त्याच्यावर ते पुऱ्या यायच्यात बघा. सीमा ताईला कधी हॉस्पिटलमध्ये बघायला जायचं त्यावेळेस. मला लंगरचं ना पुरी भाजी ना ती त्यांची पुरी हो. भाजी लय आवडते खरंच लय भारी लागती. मला तर तेवढंच आठवतं सीमा ताईला जेव्हा एमएस ला बघायला जायचं ना आणि लंगरचं चिकन तेव्हा ती भेटायचं बघा. तेलातलं आणि मस्त रशी भारी वाटतं. श्रेया लंगरचं मटण काही मिक्स करायचं ना घाई तसंच तसंच खायचं. तसंच खायचं ते भारी वाटतं खायला. रसायन जास्त चिकन नाही दिलं तर चालेल. इकडे बिर्याणी झालेली, फिश फ्राय करून झालेले आहेत आणि मुलींना सुद्धा आम्ही फिश खाऊ घातले. आणि त्यानंतर आता इथं जेवायला बसायची तयारी करायची आहे. तर वरून मम्मी डॅडींना बोलवलंय खाली, ते मम्मी डॅडी येतील खाली आणि त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसू. तर असं आहे मस्त ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट्स करून सांगा. इथं पण वाचवाना जवळ झोपशील सकाळी मी आलो तर माझं झोपली हा का हा गो हातून जाय झोप तिकडे. सकाळी काय सकाळी 5 आता आपण हा भात काढून घेऊ. बघा भात बटाटे भात बघ किती छान झालाय. असा मोकळा मोकळा भात झालेला. रेनबो कलर झालाय. तो मी केलाय, पप्पा नव्हते आज कलर टाकायला. ते पप्पा नुसतं नारंगी कलर टाकतात. बिना मोबाईलचं. मोबाईलचं नाव धुवा धुवा धुवा. ए तू मसाला नको टाकू ना मम्मी. मसाला नाही टाकते मी. वरचा पांढरा भात काढून घेते. धुतला ना फॅन कोण चालू केला? सगळं तयारी झाली आहे. काकू आली आहे. काकू ही कोणती भाजी? ते डोक्याला असं फ्राय केलं म्हणजे जे माशाची डोके होती ना त्याला मसाला टाकून फ्राय ते करून. बघ कोणी केला आता? पण ते बघ चांगलंच आहे. ते तर पहिले डेअर भरली होती. पहिले टक्कर मारताय म्हणलं आजकाल नाही म्हणतो पेट्रोल पंप बंद होता ना संपलं होतं पेट्रोल
नाही नाही बरोबर आहे सवा. नाही म्हणजे गाडी तू वरचा भात अशी काय करती मग सवा की जावं लागते काही पण. मेरी मशीन सबकी बजा दूं मी नाही नाही बस. ये हमारी श्री घुबरी देवी नाही नाही अरे असं काय करता तुम्ही नाही अजिबात ढूंढती रही जाओगी ते समजत नाही मला. डायव्हर्टी केली का तू वाह वाह क्या मसाले